कर्जमुक्तीचा तिसरा टप्पा पूर्ण 6,26,000 शेतकऱ्यांना 535 कोटींचा लाभ. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्यापैकी आज तिसऱ्या टप्प्यात 6,36,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. आम्ही दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने हा तिसरा टप्पा आहे. आज सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. महसूल विभागातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनुसार जत येथील प्रशासकीय नगरपालिका इमारतीला मंजुरी देण्यात आली. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. अमरावती आणि नागपूरमधील घटनांवर चर्चा झाली. अमरावतीतील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता ज्या ठिकाणी वितरित केलेला आहे आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसत्याच्या याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे. आज मोठा दिलासा आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि कृषी मंत्री आपले या ठिकाणी दत्ताभाऊ भरणेजी, बाळासाहेब पाटीलजी, आम्ही सर्वच या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होतो. सोबतच आज महसूल खात्यातर्फे आपले आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी होती की जतमध्ये जी प्रशासकीय नगरपालिकेची इमारत बांधायची आहे त्याकरता महसूल खात्याची जागा द्या. आज मंत्रिमंडळामध्ये जत करता प्रशासकीय इमारतीकरता 2,580 चौरस मीटर जागा जतच्या नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधकाम करता मंजूर करण्यात आलेली आहे. सोबतच आज मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयावर चर्चा केली. पीक पाणी काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, जी मदत पुनर्वसनाची काय परिस्थिती आहे, अमरावतीची झालेली घटना, नागपूरची झालेली घटना यावर सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाची, क्रीडा विभागाची काही पॉलिसी होती ती या ठिकाणी मंजूर केलेली आहे. अनेक विभागाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केलेले आहे. सर ती अमरावतीच्या घटनेच्या बाबतीत काही उच्चस्तरीय चौकशी आदेश दिला आहे. आज किंवा उद्या रिपोर्ट येईल तो आम्ही आपल्याला सांगू. सर राज्यात मुंबईतील भेटीसाठी गेलेला आहे, नेमकं काय तोडगा निघणार आहे? ते शिष्टमंडळ सांगेल आपल्याला काय झालं. बदललेलं आहे, साटलोट पाहायला मिळतं असं लक्ष्मण. नाही, मला काहीच बोलायचं नाही आहे त्याबद्दलचा. भुजबळ साहेबच बोलतील आणि शिष्टमंडळ गेला, शिष्टमंडळ चर्चा करतील. आज बहुत बड़ा